नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर बऱ्याच दिवसांनी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि व्हिडिओ आज एक चांगल्या विषयावरती आहे. जरा थोडं तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. अ, आजच्या याच्यामध्ये सोशल मीडियाच्या युगामध्ये भरपूर प्रमाणात आईवरती व्हिडिओ, वडिलांवरती व्हिडिओ, बहिणीवरती व्हिडिओ, महिलांवरती व्हिडिओ, त्यांच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे, तो बऱ्याच जणांनी बऱ्याच ज्याच्या त्याच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि महिला असतील, आई-वडील असतील किंवा आपला भाऊ असेल किंवा असं बरेच आपल्या आसपास जे आपले नातेवाईक असतील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो. परंतु एक मुलगा, एक पती आणि एक घरातला जबाबदार कर्ता पुरुष म्हणून आजपर्यंत ह्या व्यक्तीवरती किंवा ह्या पात्रांवरती कोणीही बोललेलं नाही आणि कुणाला वाटलं पण नाही का बा याच्याविषयी बोललं पाहिजे. आणि सगळ्यात जर गृहस्थ धर्मामध्ये जर सर्वात जास्त लोड घेऊन किंवा टेन्शन घेऊन जर कोण जगत असेल आत्ताच्या घडीला, तर तो म्हणजे घरातला मुलगा, कर्ता मुलगा, कुणाचा तरी पती, आईवडिलांचा एक मुलगा आणि घरातला जबाबदार नागरिक, घरातला जबाबदार व्यक्ती म्हणून त्या पुरुषाकडं पाहिलं जातं. आणि त्याच्याच विषयी घरातला पुरुष असेल किंवा एक मुलगा असेल किंवा त्याच्या जबाबदाऱ्या कशा वाढत जातात ह्या गोष्टीवरती आणि तो स्वतःची स्वप्न जगतोय का नाही किंवा तो त्याच्या आयुष्यामध्ये किती खुश आहे, किती नाही, या सर्व गोष्टींवरती आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. तुमच्या आयुष्यामध्ये जर हा अनुभव आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येकाला, प्रत्येक आईवडिलांना एक मुलगा हा हवा असतो आणि तो हवा कशासाठी असतो तर एक म्हातारपणाची आपली काठी, आधार आणि म्हातारपणामध्ये आपल्याला आपलं म्हातारपण चांगलं जावं यासाठी एक मुलगा प्रत्येक आईवडिलांना अपेक्षित असतो आणि त्यातूनच, ह्या सर्व अपेक्षेतूनच त्या मुलाचा एक संघर्षमय जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडणार आहे. तर ज्यावेळेस एका कुटुंबामध्ये एखाद्या मुलाचा जन्म होतो, तर ज्यावेळेस जन्म होतो खऱ्या अर्थाने त्याच वेळेस त्याचं जन्माचा आनंदोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर पूर्ण आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत त्या पुरुषाला, त्या मुलाला आणि भरपूर प्रमाणात जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या पाडता पाडता तो पूर्ण आयुष्यामध्ये गुरफटून जातो आणि त्याची जी स्वप्न असतील, त्याच्या ज्या वैयक्तिक ज्या अपेक्षा असतील, ज्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या असतात, एकही गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होत नाही. आणि भरपूर असे कुटुंब आहेत, भरपूर समाजामध्ये जेवढे पण मुलं आहेत, ह्या मुलांचा तुम्ही कधीही जाऊन त्यांना वैयक्तिक एकदा विचारा, भेटा, बोला, की बाबा तुझ्या आयुष्यामध्ये तू खुश आहे का? ठीक आहे. तो चांगल्या प्रकारे जॉब करत असेल, लाखो रुपये पॅकेज घेत असेल आणि वेल सेटल असेल, तरीही त्या पुरुषाला विचारा, की बाबा तू तुझ्या आयुष्यामध्ये किती खुश आहे? किंवा ते लाख रुपयाचं पॅकेज तुला महिन्याला भेटते, तर त्याच्यामधलं तू वैयक्तिक स्वतःवरती किती खर्च करतो? त्याला समजून घेणारं कोणी नसतं. आपल्या घरातला परिवार जरी असेल, आई-वडील असतील, आपली पत्नी असेल, आपली भावंडं असतील, आपले नातेवाईक असतील, यांना तो पैसे कमवतोय एवढंच दिसतं. परंतु तो पैसे किती मन मारून जगतोय, किती कष्ट करावं लागतात त्या पैशापाठीमागं, किती बॉस लोकांच्या शिव्या खाव्या लागतात किंवा किती आयुष्यामध्ये रोजचा त्याच्या संघर्ष आहे, हे कुणालाही दिसत नाही. आणि कोणी विचारून घेण्याचा किंवा जाणून घेण्याचा कधीही कोणी प्रयत्न करत नाही. कारण तो एक पुरुष आहे. त्याने जर कोणापाशी व्यक्त व्हायचं म्हटलं किंवा त्याच्या डोळ्यात जर पाणी आलं, तर त्याला पहिल्यापासून शिकवलेलं असतं, की तू एक पुरुष आहे, तू एक
माणूस आहे. तुला रडण्याचा, तुला कोणापाशी व्यक्त होण्याचा किंवा इमोशनल होण्याचा, तुझे वैयक्तिक स्वप्न कोणापुढं मांडण्याचा तुला बिलकुल अधिकार नाही. आणि ह्या गोष्टी आपल्या घरातून, आपल्या आई-वडिलांकडूनच आपल्याला शिकवल्या जातात. ज्यावेळेस त्या एखाद्या कुटुंबामध्ये त्या पुरुषाचा जन्म होतो, लहान मुलाचा जन्म होतो. थोडा मोठा होत जातो आणि ठेच लागली, पडला. त्यानंतर ठेच लागून पडल्यानंतर रडला, तर रडल्यानंतर आई-वडीलच त्याला म्हणतात, "काय पोरीसारखं रडतो? तू नाही रडलं पाहिजे, तू मुलगा आहे." म्हणजे त्याला एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून किंवा त्याचं एक वैयक्तिक आयुष्य म्हणून त्याच्याकडे कधी पाहिलं जात नाही. मुलगा जन्माला आलाय, तर त्याने त्याची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. थोडा मोठा होत गेला. त्याच्यानंतर आई-वडिलांच्या जबाबदाऱ्या वाढतात, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या म्हणजे ह्याच, की जे आई-वडील आपले कष्ट करत असतात. मुलगी शिकू, नोकरीला लागू, परंतु तिच्यावरती कधी कोणी एवढा दबाव टाकत नाही, की घरची जबाबदारी तू घे म्हणून. आणि ते मुलींना कधी त्या गोष्टी जाणवून पण देत नाही आई-वडील. पुरुषाला, मुलांना प्रत्येक वेळेस हे टेन्शन असतं, की मी जर नोकरीला नाही लागलो, तर माझ्या घरची परिस्थिती, माझी घरची जबाबदारी ही वडिलांवरतीच राहील आणि माझ्यामुळं कोणतरी दुःखी राहील. ह्या कारणानं तो मुलगा सतत टेन्शनमध्ये असतो. शाळा शिकताना शाळेतील शिक्षकांच्या दबावाखाली असतो. घरी आल्यानंतर आई-वडिलांची जबाबदारी त्यांच्या दबावाखाली असतो. याच्यातून त्याला शिक्षण पण घ्यायचं असतं. शिक्षणातून पुन्हा नोकरीचं टेन्शन. नोकरी म्हणजे आजच्या घडीला एक तारेवरची कसरत आहे. त्या तारेवरती चालता आलं तर ठीक. त्याच्यावरून थोडा जरी तोल गेला, तरी तुम्हाला त्या नोकरीपासून हात धुवावा लागतो. आणि ज्यावेळेस स्वप्न पाहिलेले असतात, नोकरी लागून मी एक घरचा जबाबदार मुलगा बनेन, आई-वडिलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी माझ्या खांद्यावरती घेईल. हे स्वप्न ज्यावेळेस एखाद्या मुलाचं तुटतं, त्यावेळेस तो पूर्ण आतून तुटलेला असतो आणि काही करण्याची इच्छा नसते त्याची. परंतु नाईलाज असतो. त्याला एखादी छोटी-मोठी नोकरी पकडून त्याला ती जबाबदारी घरची ही उचलावाच लागते त्या वेळेमध्ये. कारण ज्यावेळेस एखाद्या मुलाचं वय 20 होत असतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला समजतं, की बाबा माझ्या घरची परिस्थिती काय आहे आणि मी काय केलं पाहिजे. मग त्यावेळेस तो काय करतो, की स्वतःचे स्वप्न जे आहेत ते दूर ठेवतो, की मला काय बनायचं आहे किंवा मला काय व्हायचे, माझं स्वप्न काय आहेत. या गोष्टी सर्व लांब जातात त्याच्यापासून आणि त्याच्यापुढे एकच पर्याय असतो, की मला जी नोकरी भेटेल ती नोकरी मी पकडायची आणि माझ्या घरच्या आई-वडिलांच्या खांद्यावरची जी जबाबदारी आहे, जे काय आहे ते सर्व मी माझ्या खांद्यावरती घ्यायचं. ज्या ठिकाणी त्याची काबिलियत लाख रुपये पगार घेण्याची असते, परंतु त्याला 25 ते 30 हजारामध्ये ती कामं करावं लागतात, ती नोकरी करावी लागते. नको त्या व्यक्तीचं, लायकी नसलेल्या व्यक्तींचं बोलणं त्याला खावं लागतं. आणि ज्यावेळेस तो मुलगा 25 ते 30 हजार रुपये कमवायला लागतो, त्यावेळेस आई-वडील असतील, आपले बहीण-भावंडं असतील, आपले नातेवाईक असतील, त्यावेळेस ते म्हणतात, की बाबा हा खरंच जबाबदार व्यक्ती झाला आहे, जबाबदार घरातला मुलगा झाला आहे, करता मुलगा झाला आहे. आणि बाकी सर्वजण खुश असतात. फक्त तो मुलगा सोडला तर. कारण त्या मुलाच्या आयुष्यामध्ये, त्याच्या मनामध्ये त्याचे काय स्वप्न आहेत, त्याचे काय ध्येय हे याच्याशी कुणाला काहीही देणं-घेणं नसतं. आणि देणं-घेणं नसल्यामुळं तो काय आतमध्ये झुरत असतो. त्याला कोणीही विचारत नाही. कधी पण पहा तुम्ही त्या मुलाला, "तू कसा आहे? तू काय करतोय? तू नोकरीवरती कशाप्रकारे आनंदात काम करतोय का दुःखात काम करतोय?" घरचे पण पहा, पगार ज्यावेळेस होईल त्याच वेळेस तुम्हाला फोन करतात, की "बाबा किती पगार झाला? किती पैसे आले? किती पैसे कुठे गेले? आम्हाला किती पाठवले? आम्हाला एवढंच का पाठवले? आम्हाला तेवढेच का पाठवले?" म्हणजे हा विचार कोणच करत नाही, की बाबा त्याचं पण वैयक्तिक एक आयुष्य आहे. प्रत्येक मुलाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्रत्येक मुलाला स्वप्न असतात. ज्यावेळेस लहान असतो, त्यावेळेस आई-वडिलांची गरिबी परिस्थिती त्या मुलाला समजत असते. त्यामुळे तो म्हणतो, का "चला बाबा, मी कमवायला लागल्यावरती मी माझे स्वप्न पूर्ण करेन." परंतु ज्यावेळेस ती वेळ येते, स्वतः कमवायला लागतो आणि कमवायला लागल्यानंतर जबाबदाऱ्या एवढ्या वाढून जातात, की तो स्वतःसाठी जगायचं राहूनच जातो.
आपली जवळची व्यक्ती, मित्र जर सोडले, एखाद्या अर्ध्या किंवा बऱ्याच मुलांची मैत्री पहा तुम्ही. एवढी चांगल्या प्रकारे असते, एवढं बॉन्डिंग असतं त्या मैत्रीमध्ये. आणि मला तरी वाटते की बाबा आजच्या घडीला मुलांच्या मैत्री एवढी मैत्री, स्वच्छ, निर्मळ आणि एकमेकांना समजून घेणारी मैत्री कोणतीच नाही. त्याला कारणच आहे. कारण एक मित्र दुसऱ्या मित्रापाशी जर आला, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे त्यांचे ते वैयक्तिक जे प्रॉब्लेम आहेत, जे टेन्शन आहेत, ज्या इच्छा आहेत, जे स्वप्न आहेत, या सर्व गोष्टी ते मित्रांसोबत, एकमेकांसोबत शेअर करत असतात. आणि त्यांना ती जागा व्यवस्थित वाटते, की बाबा आपला मित्र आहे. आपलं दुःख, आपलं जे काय आहे, ते हाच समजू शकतो. त्यामुळं त्या मैत्रीला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व असतं. आणि मग त्यामुळे त्या मैत्रीला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे, मुलांच्या मैत्रीला असते. आणि ज्यावेळेस नोकरी लागते, नोकरी लागल्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मुलं, पत्नी, त्याच्यानंतर आई-वडील यांच्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या असतात किंवा त्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. पण ते लहानपणापासूनच त्या मुलांना सांगितलेलं असतं, की बाबा तू एक जबाबदार, तू जन्माला आलाय, याचा अर्थ तुझ्यावरती परिवाराच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या तुला पार पाडाव्या लागतील. तर त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या नादामध्ये तो त्याचं जे आयुष्य जगायचं आहे, तो राहून जातो. आणि आयुष्य प्रत्येकजण जगत असतो, पण तो प्रत्येक आपल्या सोयीनुसार जगत असतो. परंतु मुलांचं असं नाही आहे. घरातील आपले वडील असतील, वडिलांचं पण आपण लहानपणापासून पाहत आलेलं असतो आहे. रविवारची पण वडील सुट्टी घेत नाही आणि सणावाराला कधी स्वतःला कपडे घेत नाही. परंतु पूर्ण परिवाराला कपडे घेतल्यानंतर त्याच्यातून पैसे जर उरले, तर वडील स्वतःला कपडे घेत होते. नाहीतर कितीतरी सण आणि वार मी वडिलांना बिना नवी कपडे घेता पाहिलेलं आहे. त्याला आत्ता मला जाणवते की बाबा वडील सणावाराला कपडे का घेत नव्हते. त्याचं कारणच आहे की सर्वात महत्त्वाचं त्यांना जबाबदारी वाटते की माझ्या कुटुंबाची. माझं कुटुंब खुश राहिलं पाहिजे. आणि मुलांच्या आयुष्यामध्ये पण तेच असतं. ते आपल्या वडिलांकडे पाहूनच लहानाचे मोठे झालेले असतात. त्यामुळे त्यांना ते कळतं का बाबा माझे स्वप्न किंवा माझ्या इच्छा किंवा माझ्या अपेक्षा महत्त्वाच्या नाहीत. मला महत्त्वाचा आहे माझा परिवार. माझे आई-वडील, माझी पत्नी, माझी मुलं ही जर खुश असतील, तर माझ्या आयुष्यामध्ये किती पण दुःख असू द्या, ते मी सहन करायला तयार आहे. किंवा प्रत्येक पुरुष ह्या समाजामधील प्रत्येक पुरुषाचं हेच धोरण असतं. काही जर सोडले, 1% जर पुरुष सोडले, तर बाकी प्रत्येक पुरुषाचं हे स्वप्न असतं, की माझा परिवार, माझ्या परिवाराच्या गरजा, माझ्या अपेक्षा हे मी पूर्ण करू शकलो, याच्यातच सर्वात मोठा आनंद त्या पुरुषाला असतो. मग तो स्वतःकडं वेळ देत नाही किंवा स्वतःला वेळ देत नाही. स्वतः काही घ्यायचं असेल, कपडे असतील किंवा स्वतः काही आवडीचं खायचं असेल, तर त्या गोष्टीपासून तो थोडा लांबच असतो. कारण त्याला माहिती आहे, मी जर ह्या ठिकाणी जर पैसे खर्च केले, तर माझ्या परिवारासाठी तिथं त्या ठिकाणी पैसे कमी पडणार आहेत. आणि ह्या गोष्टीचा विचार करून तो चालत असतो. आणि त्याचा एका गोष्टीचं वाईट वाटतं मला. मला बोलायचं कारणच आहे, की तो पुरुष एवढा समर्पित असतो आपल्या परिवारासाठी, की माझ्या परिवारासाठी मी काय करू शकतो? त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी मी अजून नवीन काय करू शकतो? ह्या विचारात तो पुरुष असतो. आणि एका गोष्टीचं वाईट वाटतं, की बाबा त्याच्या मनाचा विचार कोणच करत नाही आणि खरंच नाही करत. जर व्हिडिओ आपला जर कोणी पाहत असेल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या आयुष्यामध्ये पण असे अनुभव आलेत का? की तुम्ही ज्यावेळेस परिवारासाठी समर्पण देत असता, तुम्ही ज्यावेळेस परिवारातला सर्वस्व मानत असता, पण तो परिवार किंवा जी आपल्या परिवारातील लोकं आहे, हे कधी तुमच्या मनाचा किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये राहता, तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे, तुम्ही कोणत्या टेन्शनमध्ये आहे, ह्या गोष्टीचा कधी कोणी विचार करत नाही. आणि तीच एक त्या पुरुषाची कमजोर बाजू असते. आणि त्याला कोणतरी समजून घ्यावा, कोणतरी त्याच्या मनाचा विचार करावा. आणि भरपूर असे पुरुष आहेत, की त्यांना त्या सुखाला किंवा त्या गोष्टीला मुकावं लागतं. आणि एक आपलं
मन मारून जगण्याची जी कला त्या मुलांमध्ये असते, ती मला तरी वाटत नाही की दुसरी कोणाकडे असेल म्हणून. तर व्हिडिओ मोठा होतो मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु आपण थांबू. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडत असते, घडतीये, घडणार आहे. ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे घडतात किंवा ह्या गोष्टी किती तुम्हाला त्रासदायक असतात किंवा आनंददायक असतात, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थांबू मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान, जय किसान.